महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांचा आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी आहे। सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। पहाटे 3:30 वाजता ते दोघे सुद्धा देवगिरी बंगल्यावर दाखल झाले। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील। शपथविधीनंतर आज दुपारी 2 वाजता त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुद्धा पार पडेल। सामाजिक कार्य में हमेशा बारामती में हमने देखा है बहुत एक्टिव रोल, चाहे वो महिलाओं के लिए हो चाहे वो युवकों के लिए हो। तो इस तरीके से अब पूरा एक्सपोजर उनको महाराष्ट्र में और महाराष्ट्र को जो उनके सोशल वर्क और पॉलिटिकल एक्सपीरियंस जितना भी उन्होंने अभी तक लिया है उसका एडवांटेज ज़रूर होगा, ये हमारा भी मानना है। और हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कैडर पूरी तरीके से उनको उनकी ही मांगती है और उनको अपनाता है। और हमें ऐसा लगता है कि दादा की जगह कोई ले तो नहीं सकता, लेकिन उनके बेटर हाफ को जब आगे बढ़ाया जा रहा है तो ज़रूर ये निश्चित है कि हमारी वहिनी इसी तरीके से जिस तरीके से दादा ने हमें प्यार और संभाल के रखा था उसी तरीके से संभाल के रखेंगे। मला बोलवण्यात आलेलं नाही आहे, मला सूचना काल काही झाला त्याच्यामध्ये कळलं की आज शपथविधी होऊ शकतो। निश्चितपणे पवार कुटुंबाचं एक वेगळं महत्त्व आहे, पण त्यातल्या त्यात अजितदादांचं एक माझ्या जीवनामध्ये एक वेगळं असं महत्त्व आहे। दादांनी अनेकदा मला मदत केलेली आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये। मुंबईला पापडीची बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आपला पार्टीच्या नेतृत्वासाठी, राज्याच्या नेतृत्वासाठी आपला चर्चा होणार आहे। पवार कुटुंबियांच्या गुरुत्वाकर्षण वलय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि जनतेमध्ये राहिलेला आहे आणि त्यामुळे पक्षाचे मोठे पदाधिकारी जो निर्णय घेतील तो एक योग्य निर्णय घेतील। चाललोय आता वरिष्ठ काही निर्णय घेतील। अतिशय दुःखात अशी घटना आहे, परंतु आता कुटुंबाला वाटतं की एवढे 40-42 आमदार, एवढे कार्यकर्ते आज आपण जर दुःखात दुःख धरून बसलो तर यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं असेल, काही ज्यांच्या डोक्यात भावना असेल त्याच्यामुळे झटपट। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उमेश, आपण पाहतोय की देवगिरी बंगल्याबाहेर तुम्ही आहात आणि त्या ठिकाणी आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत। पण तिथं शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक घडामोडी संदर्भात भाष्य केलंय, काही गौप्यस्फोट सुद्धा केलेले आहेत। दुसरीकडे तटकरे देखील बैठकीकरता पोहोचत आहेत। काय नेमक्या घडामोडी सध्या देवगिरीवर सध्या सुरू आहेत? लागवी कालपासून जर आपण पाहिलं तर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला पाहायला मिळतोय। आज अजित पवार यांची जी दुर्दैवी मृत्यू झाला, ज्या अपघातात त्यांचा हा अंत झाला, त्यानंतरचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी जर आपण पाहिलं तर राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात। कालही बैठकांचा सत्र जे आहेत ते सुरू होतं, आजही या प्रकारच्या बैठकीचं सत्र आपल्याला पाहायला मिळणार। मग ते केंद्रस्थानी जे आहे ते अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान, जिथे आता स्वतः सुनेत्रा पवार उपस्थित आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी काही लोक देखील येतात। अजूनही महत्त्वाचे नेते यायचे बाकी आहेत। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हा थोड्या वेळात पोहोचतील अशा प्रकारची माहिती मिळते। त्याच्यामुळे इथे देखील बैठक होईल, कारण 2 वाजता जे आहे ते गटनेता निवडी सगळ्या संदर्भातली जी बैठक आहे ती विधिमंडळात पार पडेल आणि त्यासाठी आधी हे सर्व महत्त्वाचे नेते येतील, ते इकडे येतील, बैठक घेतील आणि त्यानंतर विधिमंडळात जातील, गटनेता निवडतील। ही जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करतील आणि 5 वाजताचा जो शपथविधी पार पडेल। आणि या शपथविधीला मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाकी सर्व जे महत्त्वाचे नेते ते उपस्थित राहणार आहे। मात्र शरद पवारांनी जी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली त्यातून गौप्यस्फोट केले असं नक्कीच म्हणता येईल, कारण दोन्ही राष्ट्रवादी यांचे विलिनीकरण किंवा एकत्रित येणं या सगळ्या संदर्भातल्या ज्या आहेत महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। याबाबतच्या बैठका सुरू होत्या, याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। हे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सातत्याने अनेक नेते मंडळी याच्या समोर येऊन बोलत आहेत। मात्र जे अजित पवार यांचे राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडून जे आहे ते अजूनपर्यंत याबाबतचं कुणी वक्तव्य केलं नाही किंवा त्याबाबत कुणी स्पष्टता आणण्याचा प्रयत्नही केलेला नाही आहे। एकूणच जर हे सगळं प्रकरण पाहिलं तर यामध्ये आता एक नवीन व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये दोन्हीकडचे नेते म्हणजे स्वतः अजित पवार असतील आणि मग इतर जे शरद पवार यांच्यासोबत इतर जे सहकारी आहेत ते सर्व नेते जे आहेत समोर बसतायत, बोलतायत आणि ती बैठक जी आहे ते या विलिनीकरणाच्या सगळ्या संदर्भात होती, अशा प्रकारची चर्चा होती। हे देखील आता समोर येत आहे। यासोबतच
विलिनीकरणाची तारीख ठरली होती, त्याबाबतच्या चर्चा घडत होत्या हे देखील सांगितलं. आणि त्यासोबतच सुनेत्र पवार जे संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नाही. ह्याबाबतचे निर्णय या पक्षाचे म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग सुनील तटकरे असतील यांच्याकडून घेतला गेला असेल असं म्हटलं. आणि या शपथविधीबाबत पवार कुटुंबाचे जे इतर सदस्य आहेत त्यांना काही माहीत नाही अशा प्रकारचे देखील शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे जी दुफळी पवार कुटुंबांमध्ये होती ती अजूनही शिल्लक आहे. अशाच बाबतीत आता सध्या ह्या चर्चा सुरू आहेत. एकूणच काय तर ह्या ज्या आता शपथविधी होणार आहे त्याबाबत आता निश्चिती झाली असली तरी तिथून म्हणजे शरद पवारांच्या इथून अद्यापही याला पसंती आहे अशा प्रकारचं दिसत नाही. कारण याआधी देखील ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस देखील नाराजी होती. या बैठका एवढ्या लवकर घेण्याबाबतच्या काय गरज होती अशा प्रकारचं सातत्याने तिथून कळवलं जात होतं किंवा याबाबतचं तिथून एक माहिती जी आहे ती बाहेर येत होती. आताही जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री पदाबाबत या सगळ्या शपथ घेतली जाईल आणि या शपथबाबत देखील आपल्याला माहित नाही अशा प्रकारचं शरद पवारांनी केले. त्यामुळे नेमकं या सगळ्या पडद्याच्या मागे काय राजकारण घडते हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. हे अगदी सगळं उमेश, कुठून मुद्दा घडते काय लक्षात घडते येतोय. थोड्या तुर्तास वेळापूर्वी- धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.